नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 1 या विषयामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधला तिसरा धडा अभ्यासतोय, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला रासायनिक अभिक्रिया इथं दाखवतोय पहा. तर 18व्या व 19व्या शतकातील काही शास्त्रज्ञांनी रासायनिक अभिक्रियाच्या संदर्भात मूलभूत प्रयोग केले आणि त्यावरून त्यांनी असं दाखवलं की ज्या काही रासायनिक अभिक्रिया आहेत, या रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्यांचं संघटन बदलतं आणि हा जो काही बदल असतो तो कायमस्वरूपी असतो. म्हणजे इथं म्हणजे ज्यावेळेस रासायनिक अभिक्रिया घडून येते त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, तर द्रव्याचं जे काय आहे ते संघटन असतं, ते संघटन बदलतं आणि हा जो काही बदल असतो, द्रव्याचं संघटन बदलण्याचा बदल हा कायमस्वरूपी असतो. आणि याच्या उलट हा जो काही भौतिक बदल असतो, तो भौतिक बदल म्हणजे काय असतो, तर केवळ द्रव्याची अवस्था किंवा रूप यांच्यात बदल होतो. म्हणजे द्रव्याची काय होते, फक्त अवस्था बदलते किंवा त्यांचं रूप बदलतं आणि हा बदल बऱ्याच वेळा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. आता इथं या तक्त्यामध्ये काही बदल दिलेले आहेत पहा. त्याच्यामध्ये हे बर्फाचं पाण्यात रूपांतर होणं, अन्न शिजणं, फळ परिपक्व होणं, दुधाचे दह्यात रूपांतर होणे, पाण्याचे बाष्पीभवन होणे, जठरामध्ये अन्न पचणे, डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणं, शहावादी फरशीवर किंवा कडाप्यावर लिंबाच्या रसाचे डाग पडणे, उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे. आता या घटना दिलेल्या आहेत पहा. आता या घटनांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर वर्गीकरण करायचं या घटनांचं. कशामध्ये, की या घटनांमध्ये कोणता बदल हा भौतिक बदल आहे आणि कुठला बदल हा रासायनिक बदल आहे. तर याच्यामध्ये बघा, तर बर्फाचं पाण्यात रूपांतर होणं. आता बर्फाचं पाण्यात रूपांतर होतं म्हणजे त्याची फक्त काय होते, तर अवस्था बदलते किंवा रूप बदलतं, त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही आणि हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. म्हणजे बघा, बर्फाचं पाण्यात रूपांतर झाल्यानंतर पुन्हा पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर होऊ शकतं. म्हणजे हा बदल तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. याच्यामध्ये फक्त त्याची अवस्था बदलली, बर्फ स्थायीरूप होता, पाणी द्रवरूप होतं आणि रूप बदललं. बाकी याच्यामध्ये काही एक बदल झालेला नाही आहे. म्हणून बर्फाचं पाण्यात रूपांतर होणं हा जो काही बदल आहे हा भौतिक बदल आहे. आता अन्न शिजणं, आता ज्यावेळेस अन्न शिजतं त्यावेळेस ते परत कच्चं होऊ शकत नाही. म्हणजे हा जो बदल आहे हा कायमस्वरूपाचा बदल आहे आणि त्याच्यामध्ये असणारे जे काही द्रव्य आहे त्यांचं संघटन बदललेलं आहे. समजा बटाटा शिजला, तर बटाटा शिजल्यानंतर तो पूर्वीसारखा होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये अगोदर असणारं जे काही संघटन आहे कच्चा असताना आणि शिजल्यानंतर जो काय असणारा संघटन आहे याच्यामध्ये फरक आहे आणि त्यामुळं अन्न शिजणं हा जो बदल आहे हा कायमस्वरूपी आहे, म्हणून हा रासायनिक बदल. त्यानंतर फळ परिपक्व होणं पहा. ज्यावेळेस फळ पिकतं त्यावेळेस त्याच्यामध्ये असलेले जे काही द्रव्य आहे त्याच्या संघटनामध्ये बदल होतो आणि कच्चं फळ पिकतं. याचा अर्थ असा आहे
की कच्च्या फळामध्ये असणारे जे काही संघटन आहे आणि पिकलेल्या फळामध्ये किंवा परिपक्व फळामध्ये जे काही संघटन आहे याच्यामध्ये बदल आहे. म्हणजे परिपक्व झालेलं फळ पुन्हा अपरिपक्व होऊ शकत नाही. म्हणजे हा बदल कायमस्वरूपी आहे, म्हणून हा रासायनिक बदल आहे. त्यानंतर दुधाचं दह्यात रूपांतर होणं. आपल्याला माहिती आहे, आपल्या घरी ज्यावेळेस आपण दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करत असतो त्यावेळेस काय होतं, तर दुधामध्ये असणारे जे काही प्रथिने आहेत ती गोठतात आणि परत दह्याचं रूपांतर दुधात होत नाही. हा कायमस्वरूपी बदल आहे, त्याच्यामुळं हा रासायनिक बदल आहे. त्यानंतर पाण्याचं बाष्पीभवन होणं. म्हणजे पाण्याचं ज्यावेळेस वाफेत रूपांतर होतं, पुन्हा त्या वाफेचं आपल्याला माहिती आहे पाण्यामध्ये रूपांतर होतं. म्हणजे हा तात्पुरता बदल आहे, फक्त रूप बदललं. द्रवरूप पाणी वायुरूपामध्ये गेलं, तात्पुरत्या स्वरूपाचा बदल आहे. म्हणून पाण्याचं बाष्पीभवन होणं हा जो बदल आहे हा रासायनिक बदल आहे. त्यानंतर जठरामध्ये अन्न पचणं. ज्यावेळेस आपण अन्न खातो, जठरामध्ये गेल्यानंतर त्याच्यावरती प्रक्रिया होते, त्या अन्नामध्ये काही बदल घडून येतात आणि ते कायमस्वरूपी बदल असतात. म्हणून जठरामध्ये अन्न पचणं हा देखील रासायनिक बदल आहे. त्याचप्रमाणे इथं हे सगळे बदल रासायनिक आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर रासायनिक अभिक्रिया आपल्याला शिकण्याच्या अगोदर आपल्याला भौतिक बदल म्हणजे काय आणि रासायनिक बदल म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे माहीत असल्याशिवाय रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय हे आपल्याला समजू शकत नाही. त्यासाठी ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या म्हणजे रासायनिक बदल आणि भौतिक बदल या आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आता त्याच्या पुढचा घटक हे बघा. तर काय होतं पहा, तर इथं उदाहरणं दिलेली आहेत पहा. हे एक्झाम्पल्स ऑफ केमिकल चेंज. म्हणजे हे फळ आहे पहा, हे कच्चा आंबा आहे, हा पिकलेला आंबा आहे. हे दूध आहे, हे दही आहे. म्हणजे ही जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं ही रासायनिक बदलाची आहेत. आणि इथं बघा हे फिजिकल चेंज म्हणजे भौतिक बदल. म्हणजे आईस्क्रीम वितळणं किंवा ब्रेड कापणं किंवा भिंतींना रंग देणं, ही उदाहरणं जी आहेत ती भौतिक बदलाची आहे. आता तापमान व दाब यासारखे परिमापी बदलल्यामुळे भौतिक बदल घडतो पहा. म्हणजे भौतिक बदल कशामुळे घडतो, तर तापमान बदललं. इथं बघा हे आईस्क्रीम आहे, बरोबर. हे आईस्क्रीम आपल्याला माहिती आहे नेहमी फ्रीजमध्ये ठेवतात आणि ज्यावेळेस ते फ्रीजमध्ये असतं त्यावेळेस ते स्थायी रूपात असतं. पण फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर बाहेरच्या तापमानामुळं ते काय होतं, वितळतं. म्हणजे काय, तर तापमानामध्ये काय झाला, बदल झाला. आणि तापमान बदलल्यामुळं काय होतो, भौतिक बदल घडतो. आता बऱ्याच वेळा भौतिक बदल हा प्रत्यावर्ती असतो, रिव्हर्सिबल. म्हणजे बघा, जसं की पाण्याची वाफ होणं पुन्हा वाफेचं पाणी होणं, म्हणजे हा बदल प्रत्यावर्ती आहे. प्रत्यावर्ती म्हणजे पुन्हा तसंच होऊ शकतं. म्हणजे बर्फाचं पाणी होऊ शकतं, पाण्याचा बर्फ होऊ शकतो. म्हणजे भौतिक बदल घडून येण्यासाठी फक्त त्याचे काय बदलले पाहिजेत, तर परिमापी बदलली पाहिजे. त्याचे जे पॅरामीटर्स आहेत ते बदलल्यानंतर काय होतं, भौतिक बदल घडून येतो. त्याचं दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर मेणबत्ती. तिला उष्णता मिळाली की मेण काय होतं, वितळतं. परत उष्णता काढून घेतली की मेण आहे तसं स्थायी रूपात जातं. म्हणजे भौतिक बदल होण्यासाठी तापमान आणि दाब याच्यामध्ये काय करावं लागतो, बदल करावा लागतो. परंतु त्याच्यामधील संघटन आहे तसंच राहतं. म्हणजे जसं की पहा, हे आईस्क्रीम आहे, हे वितळलं म्हणून काही वेगळा पदार्थ तयार होत नाही, तोच असतो. फक्त त्याचं काय झालं, तापमानामुळं रूप बदललेलं आहे, स्थायूचं ते द्रवरूप झालेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे संघटन आहे ते तसंच राहतं. दुसरे उदाहरण दिलेले पहा, बर्फ तापवल्यावर त्याचे पाण्यात रूपांतर होते. म्हणजे बर्फाला उष्णता दिली, त्याचं तापमान वाढवलं की बर्फाचं रूपांतर कशात होतं, पाण्यात होतं. म्हणजे भौतिक बदलामध्ये द्रव्याचं संघटन आहे तेच राहतं. म्हणजे बर्फ म्हणजे सुद्धा पाणीच आहे आणि पाणी म्हणजे सुद्धा काय आहे,
बर्फच आहे. आता याच्या उलट पहा, एखाद्या प्रक्रियेत जर द्रव्याचं संघटन बदललं, द्रव्य म्हणजे पदार्थ, द्रव्य म्हणजे काय, पदार्थ, त्याचं जर संघटन बदललं तर त्याला रासायनिक बदल म्हणतात. पहा इथं उदाहरणं दिलेले आहेत. पहा हा आंबा आहे, म्हणजे कच्चा आंबा आहे, आणि हा पिकलेला आंबा आहे. ज्यावेळेस हा आंबा कच्चा असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये असणारे जे काही घटक आहेत त्याचं संघटन वेगळं असतं, आणि ज्यावेळेस हा आंबा पिकतो त्यावेळेस त्यामध्ये असणाऱ्या घटकांचं संघटन वेगळं असतं. म्हणजे ज्यावेळेस आंबा पिकतो त्यावेळेस त्याचं पूर्णतः संघटन बदलतं. म्हणजे पिकलेला आंबा पुन्हा कच्चा होऊ शकत नाही. म्हणजे हा बदल कसला आहे, रासायनिक बदल आहे. आता जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा घटना म्हणजे रासायनिक बदल आहे असे आपण म्हणतो, तेव्हा संबंधित द्रव्यात काही रासायनिक अभिक्रिया घडतात. पहा मी अगोदर तुम्हाला सांगितलं, पहा रासायनिक अभिक्रिया आपण शिकतोय, तर रासायनिक अभिक्रिया शिकण्यासाठी आपल्याला रासायनिक बदल म्हणजे काय ते माहीत पाहिजे. आणि ज्यावेळेस रासायनिक बदल घडतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय घडून आलेले असते, रासायनिक अभिक्रिया घडून आलेली असते. रासायनिक अभिक्रिया घडून आल्याशिवाय रासायनिक बदल होत नाही, आणि रासायनिक बदल झाल्याशिवाय रासायनिक अभिक्रिया घडून येत नाही. आता याची व्याख्या दिलेली आहे. पहा रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया असते की जी घडताना काही पदार्थामधील रासायनिक बंधाचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात व त्या पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थामध्ये होतं. म्हणजे थोडक्यात काय, तर एक नवीन स्वरूपातला पदार्थ तयार होणं. आता नवीन स्वरूपातला पदार्थ तयार व्हायचा असेल तर त्या पदार्थामध्ये पूर्वीचे असणारे जे काही रासायनिक बंध आहे ते विभागले पाहिजेत, ते तुटले पाहिजेत, आणि ते तुटून नवीन रासायनिक बंध तयार झाले पाहिजेत, आणि त्यानंतर त्या पदार्थाचं नवीन पदार्थामध्ये रूपांतर होतं. जसं की पहा, तुम्ही एखाद्या गावी असता, एखाद्या ठिकाणी असता, त्या ठिकाणी तुमचे वेगळे मित्र असतात, पण ज्यावेळेस तुम्ही नवीन ठिकाणी जाता, नवीन शाळामध्ये जाता, त्यावेळेस काय होतं, तर तुमचे नवीन मित्र काय होतात, तयार होतात. म्हणजे अगोदरच्या मित्रांचे तुमचे काही काही मित्रत्वाचे बंध आहेत ते तुम्हाला तोडावे लागतात. ते तोडल्याशिवाय नवीन बंध निर्माण होत नाही. नवीन बंध निर्माण झाल्याशिवाय नवीन नाती निर्माण होत नाहीत. म्हणजे रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, तर काही पदार्थामधील रासायनिक बंधांचं विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होणं आणि त्या पदार्थाचं रूपांतर नवीन पदार्थामध्ये होतं. जसं की पहा आंबा, याच्यामध्ये काही रासायनिक बंध आहे, ज्यावेळेस तो पिकतो त्यावेळेस याच्यामध्ये असणारे जे काही रासायनिक बंध आहे ते तुटतात, म्हणजे ते विभाजित होतात आणि नवीन रासायनिक बंध तयार होतात आणि नवीन पदार्थ तयार होतो, म्हणजे पिकलेला आंबा तयार होतो. आता याच्यामध्ये काही अभिक्रियाकारक आहेत, तर काही उत्पादित असतात. पहा हे अभिक्रियाकारक किंवा त्यालाच अभिकारक असे म्हणतात. हा कच्चा आंबा हे अभिक्रियाकारक आहे आणि हा पिकलेला आंबा काय, उत्पादित आहे. त्यानंतर हे दूध हे अभिक्रियाकारक आहे आणि दही काय आहे, उत्पादित आहे. आता याच्या व्याख्या, आता जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात. आता रासायनिक अभिक्रियेत इथं सहभागी कोण झाले, आंबा झालेला आहे, इथं कोण झालेलं आहे, दूध झालेलं आहे. हे आहेत अभिक्रियाकारक किंवा अभिकारक. कारण यांच्यामध्ये काय होतं, तर बंध विभाजन होतं आणि हे रासायनिक अभिक्रियेत सहभाग घेतात. अभिक्रियाकारक म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारे पदार्थ, त्यांना अभिक्रियाकारक म्हणायचं. आणि रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात. आता रासायनिक अभिक्रियेचा परिणाम काय असतो, तर नवीन बंध तयार होतात आणि नवीन बंध तयार झाले की नेहमीच नवीन पदार्थ तयार होतात. तर असे हे जे नवीन पदार्थ आहेत, आंबा आणि दही, हे काय आहेत, उत्पादित आहेत. आता पुढे एक रासायनिक अभिक्रियेचं उदाहरण दिलेलं आहे. पहा, तर याच्यामध्ये पहा, हा कार्बन ज्यावेळेस हवेमध्ये जाळला जातो त्यावेळेस त्याच्यापासून काय तयार होतो, कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. आता या ठिकाणी कार्बन म्हणजे लाकूड वगैरे, लाकडामध्ये कार्बनच असतो. आता याची जी अवस्था आहे ती असते स्थायू, हा वायू आणि हा वायू. म्हणजे या ठिकाणी कार्बन आणि ऑक्सिजन हे काय आहेत,
अभिक्रियाकारक आहेत, कारण हे रासायनिक अभिक्रियेत भाग घेतात आणि यांच्यामध्ये नवीन बंध तयार होतात. नंतर जुने तुटतात आणि नवीन बंध तयार होतात. नवीन बंध तयार झाले की ते असे एकमेकांना जोडले जातात आणि त्यातून नवीन पदार्थ तयार होतो, ज्याला आपण उत्पादित असं म्हणतो. आता रासायनिक समीकरणं, विद्यार्थी मित्रांनो, गणितामध्ये तुम्ही समीकरणं शिकतात पहा. एक चलातील रेषीय समीकरणं असतील किंवा आणखीन दुसरी काय असतील. तर विज्ञानामध्ये पण समीकरणं असतात, त्यांना आपण रासायनिक समीकरणं असं म्हणतो. आता यासाठी एक आपल्याला अभिक्रिया पाहिजे आहे, रासायनिक अभिक्रिया. तर इथं दिलेलं आहे पहा, ही आहे जस्ताची पूड किंवा जस्त आहे, बरोबर. हे जस्त आहे आणि हे कॉपर सल्फेट इथं दाखवतो पहा. हे निळं जे द्रावण आहे ते आहे कॉपर सल्फेटचं आणि हे जस्ताची पट्टी किंवा इथं ज्याला आपण पूड म्हटलेलं आहे, बरोबर. तर या दोघांमध्ये काय होते, तर रासायनिक अभिक्रिया होते. आणि रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर इथं पहा एक रंगहीन द्रावण तयार झालेलं आहे. इथं पहा गडद द्रावण आहे कॉपर सल्फेटचं, इथं हे रंगहीन द्रावण तयार झालं. कशामुळं झालं, तर हे जे जस्त आहे यालाच इंग्लिशमध्ये झिंक म्हणतात आणि जे कॉपर सल्फेट आहे मोरचूत, या दोघांमध्ये काय झाले, रासायनिक अभिक्रिया झाली आणि रासायनिक अभिक्रिया होऊन या ठिकाणी एक नवीन उत्पादित दोन तयार झालेली आहेत. त्यापैकी हे फिक्कट रंगाचं किंवा रंगहीन जे द्रावण आहे ते आहे ZnSO4 म्हणजे झिंक सल्फेटचं. आणि त्यानंतर इथं तांब याच्यावरती विस्थापित झालेलं दिसतं, या जस्ताच्या पट्टीवरती इथं तांब विस्थापित झालेलं दिसतंय. आता ही रासायनिक अभिक्रिया आहे पहा आणि तिचं हे शाब्दिक समीकरण आहे. हे कसलं आहे, शाब्दिक. कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण, हे कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण. आता हे आपण कशामध्ये लिहिलेलं आहे, शब्दांमध्ये लिहिलेलं आहे. कॉपर एक शब्द, कॉपर हा शब्द आहे, सल्फेट जलीय द्रावण हे शब्दामध्ये लिहिलेलं आहे. हे जस्ताची बुट्टी हे पण शब्दामध्ये लिहिलेलं आहे. हे झिंक सल्फेट हे पण आपण शब्दामध्ये लिहिलेलं आहे. तांब हे पण आपण शब्दामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे काय, तर हे शाब्दिक समीकरण झालं. का, तर शब्दांच्या स्वरूपामध्ये रासायनिक अभिक्रियेची आपण मांडणी केलेली आहे. ही काय आहे, रासायनिक अभिक्रिया आहे. कोणती, तर कॉपर सल्फेटच्या निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड घातल्यावर झिंक सल्फेटचे जलीय द्रावण तयार होतं आणि त्यानंतर तांब विस्थापित होतं. तर ही अशी एक रासायनिक अभिक्रिया आहे आणि ती शब्दांच्या स्वरूपात लिहिलेली आहे, म्हणून याला म्हणायचं शाब्दिक समीकरण. हे समीकरण आहे, हे वरती शब्दात लिहिलेलं आहे आणि हे जरा वेगळ्या प्रकारे लिहिलेलं असल्यामुळं, आता बाण म्हणजे बरोबरचं चिन्ह असतं पहा, हे एक समीकरण तयार झालेलं आहे. आता हेच शाब्दिक समीकरण असूनही संक्षिप्त स्वरूपात रासायनिक सूत्रांचा वापर करून पुढील प्रमाणे लिहितात. आता इथं शब्दांचा वापर केलेला आहे, बरोबर, इथं दिसतं आहे. तर शब्दांचा वापर केलेला आहे, तर इथं काय केलेलं आहे, रासायनिक सूत्रांचा आणि संज्ञांचा वापर केलेला आहे. तर हे झालं रासायनिक समीकरण. म्हणजे ज्या वेळेस एखाद्या अभिक्रियेचं समीकरण लिहिण्यासाठी त्याच्यामध्ये जी काय त्या पदार्थांची सूत्र असतात किंवा संज्ञा असतात त्यांचा वापर करून जर आपण एखादं समीकरण लिहिलं तर त्याला रासायनिक समीकरण असं म्हटलं जातं. पहा, त्याची व्याख्या इथं दिलेली आहे पहा. रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेच्या संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण असे म्हणतात. रासायनिक सूत्रांचा वापर करून ही जी काय रासायनिक अभिक्रिया आहे, कोणती, ही संक्षिप्त स्वरूपात केलेली मांडणी म्हणजे रासायनिक समीकरण. तर इथं पहा, याच्यामध्ये
वरील समीकरणामध्ये कॉपर सल्फेट आणि जस्त हे कॉपर सल्फेट आणि ही जस्त ही काय आहेत अभिक्रियाकारक. नेहमीच या बाणाच्या डावीकडे असणारी हे अभिक्रियाकारक असतात. कॉपर सल्फेट एक अभिक्रियाकारक आहे आणि जस्त एक अभिक्रियाकारक आहे. आणि तांब्याचे कण व रंगहीन झिंक सल्फेटचं द्रावण ही उत्पादित आहेत. पहा ही काय आहेत उत्पादित आहेत. म्हणजे हे जे आहे हे जस्त आणि कॉपर सल्फेट काय अभिक्रियाकारक, आणि हे कॉपर म्हणजे तांब आणि हे झिंक सल्फेटचं रंगहीन द्रावण ही काय आहेत उत्पादित आहेत. आता अभिक्रिया होताना काय होतं पहा, CuSO4च्या अभिकारकामधील आयनिक बंधाचं विभाजन होतं. म्हणजे इथं हे जे काही CuSO4 आहे याच्यामध्ये जो काय आयनिक बंध आहे त्या आयनिक बंधाचं काय होतं विभाजन होतं. आणि या ठिकाणी विभाजन होऊन तो Zn आणि CuSO4 यांच्यामध्ये काय होतं तर नवीन आयनिक बंध काय होतो निर्माण होतो आणि नवीन उत्पादित तयार होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण भौतिक बदल म्हणजे काय, रासायनिक बदल म्हणजे काय, त्यानंतर रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, त्यानंतर अभिक्रियाकारक म्हणजे काय, उत्पादित म्हणजे काय, रासायनिक समीकरण म्हणजे काय, त्यानंतर त्याचं शाब्दिक समीकरण म्हणजे काय, त्यानंतर त्याचं रासायनिक समीकरण म्हणजे काय, या सर्व घटकांचा अभ्यास केलेला आहे. या सर्वांच्या व्याख्या तुम्ही वहीमध्ये लिहून काढा आणि याचा व्यवस्थित अभ्यास करा.